के है 4 दिन, ओ बाकी है बेकार दिन, ओ जाए 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 जाए. अरे जाए क्या, जाना ही है. आई, अगं आई, आले आले. मला नाश्ता द्यायला उशीर होतोय. अगं काय तुला प्रत्येक वेळा बोलायचं, मला कॉलेजला उशीर होतोय, प्लीज दे ना गं लवकर. करशील. आई, अगं आई लवकर ये ना, मला उशीर होतोय. अरे हो रे बाबा, आले आले. अगं लवकर ये ना. पण आली आहे ना मी आता. स्वतः लेट उठायचं आणि नंतर घाई घाई करायची. पण घेतलंय ना सगळं व्यवस्थित, हो, नाहीतर आई. विसरायचा नेहमीप्रमाणे. हो मी सगळं घेतलंय. आणि हे सगळं संपवायचंय. संपवायचं हे सगळं. हो नक्की. दॅट्स अ गुड बॉय. आणि हे बघ, कॉलेज मधून सरळ घरी यायचंय. कुणाबरोबरही भटकायला जायचं नाहीये. सतीश, अरे तुझ्याशी बोलतेय मी. अगं हो आई. कोणाबरोबर म्हणजे? घे घे. मित्र आहेत ते माझे, त्यांच्यावर फिरतो. आणखी कोणाबरोबर फिरणार? माहितीये मला ते, पण कॉलेज पुरताच मर्यादित असू दे. ओके आई, आता मी निघतो. अरे संपवायचंय सगळं. नाही तुझा महाभारत सुरू व्हायचा. ठीक आहे. सतीश, ओके आई, बाय. एवढं तरी खाऊन जा. आई आता हे तू खा. ठीक आहे, चल बाय. सांभाळून जा रे. पर्सनल. Debit the receiver. हाय सोनाली, हाऊ आर यू? अरे बापरे, आज सकाळ सकाळी काहीतरी भिनसला वाटतंय. ओ बाय द वे, नाईस ड्रेस हा. Or credit the giver. खूप छान दिसतेस तू. ए, तू माझ्याशी बोलत का नाही? मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आपण बाहेर गेल्यावर बोलू. आपण बाहेर गेल्यावर बोलू. Satish, येस मॅम. tell me the real. हे सांग ना. डेबिट वॉट कम इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके हा तेच बोलणार होतो मी. Naughty boy. Last nominal. Debit the expenses and losses. Credit No. income, profit Yes. and gains. नो नो. ओके ठीक आहे. बरं मी काय बोलतो, तू लिहिलेस ना? अरे अरे हॅलो सोनाली, सोनाली. तिथे जाऊन अरे, सोनाली. तसं वाटलंच तर मग आपण सोनाली. नोट्स कम्प्लीट करूयात. सोनाली, काय झालं? अगं कधीपासून हाका मारतो मी तुला, थांबलीस का नाही? काय झालं? काय झालं म्हणजे? ते बघ, तुझे मित्र येतात मागणं. मला एक सांग, तुम्ही जाती धर्म का मानतात मला तेच समजत नाही. हे बघ, एक तर तू माझ्यासोबत तरी राहा, नाही तर त्यांच्यासोबत. अगं पण इतक्या दिवसापासून आपण एकत्रच आहोत ना, मग आता अचानक असं काय बिघडलं? सोड. ओ आता समजलं. तर तुला ऋषभने भडकवलं. चांगल्या गोष्टी त्याला कधी बघवतच नाही. हे बघ, भडकवायला मी काही लहान मुलगी नाही. मी जसा आहे ना तसाच राहणार. कुणाच्या सांगण्यावरून मी बदलू शकत नाही. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ज्या प्रकारे मला तू हवे त्याच प्रकारे मला माझी मित्र सुद्धा हवी आहेत. ओ. कळलं? ओके देन, गुड बाय सतीश. ए हॅलो, ए सोनाली, सोनाली. हे जे खरं प्रेम, अरे खरं प्रेम तर त्यांनी कधी केलंच नाही. खरं प्रेम असतं तर आज अशी सोडून गेली नसती मला. काय सतीश, काय दिवस आले यार. तुझं प्रेम तुला सोडून चाललंय. भगवत नाही रे, लिटरली भगवत नाही. सतीश इनामदार, शाहिद शेख आणि आदित्य कांबळे सर्व धर्म समभाव मांडणारी मित्र. ऐकलं का?
यांच्याप्रमाणे कुठल्याही जातीला धर्माला कमी लेखायचं नाही. ऐकलं ना? कमी लेखायचं नाही. अस्पृश्यता मानायची नाही. आणि हा माणुसकी म्हणजे यांच्यासाठी सर्वात मोठा धर्म. वाह वाह, माइंड ब्लोइंग मित्रा, माइंड ब्लोइंग. टाळे वाजवा रे. माइंड ब्लोइंग. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे. ऐकलं ना? ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे. काय रे, काय मिळतं तुला लोकांना भडकून? जाती धर्मावर राजकारण करणारे तुम्ही, तुमच्या सारख्या लोकांमुळे ना आज आपला देश मागे आहे. बोलता आम्ही युवा पिढी, देशाचे उज्ज्वल भविष्य. अरे लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना. मोठ्या गर्वाने बोलता ना तुम्ही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव म्हणजे भावना. हा, बांधव म्हणजे भावना. भावना मग भावांमध्ये जाती आणि धर्म वेगवेगळ्या कशा? हा, ह्या सगळ्यांना तुमच्यासारख्या लोकांनी निर्माण केल्यात. समजलं? तुमच्यासारख्या लोकांनी निर्माण केल्यात त्या. हा माझा मित्र शाहिद, याने ज्यावेळेस माझ्याशी मैत्री केली तेव्हा मला विचारलं नव्हतं तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे. त्याने मोठ्या मानेने माझ्याशी मैत्री केली. आणि यालाच सच्ची मैत्री म्हणतात मित्रा. सच्ची मैत्री, सच्ची. चला रे. जाऊन जाऊन जाणार कुठे? याला तर मी सोडणार नाही. यार, लहानपणापासून मी एका प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे, अजूनही मला सापडले नाही. माझी आई हिंदू आणि माझे बाबा मुसलमान, तर मी कोण? मी हिंदू आहे की मुसलमान? जात धर्म काय आहे मला काहीही माहिती नाही. मी मंदिरामध्ये जात नाही की मस्जिदमध्ये जात नाही. मला देव दिसतो तो फक्त माणसामध्ये, आपल्या मित्रांमध्ये. आणि प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये माझे मित्रच मला धावून येतात, म्हणून तेच देव आहेत. तुझं म्हणणं मला पटतंय. हां, आजही या सगळ्या समाजामध्ये उच्च नीच मानले जातात कशासाठी? आणि हे आजही लोक धर्मावरून वादविवाद करतात, जातीवरूनही करतात, आणि ते होत आहेत. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतंय. तुमच्या दोघांचं म्हणणं ना मला पटतंय. आपण एकत्रच राहू. हो. आई, काय रे, काय झालं? अगं आई, आम्हा तिघांना खूप भूक लागली आहे. प्लीज जरा नाश्ता कर ना. बरं, ठीक आहे. तुम्ही थोडा वेळ बसा, मी नाश्ता घेऊन येते. आणि हो सतीश, आपण जे ठरवलंय ना त्याच्यावर आपण ठाम राहायचंय. नक्की. खाऊन घे सतीश, मी पाणी घेऊन येते. हे घ्या. सतीश, ते जरा लिंबू. अरे अरे, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला सेपरेट डिश दिल्या होत्या ना मी. अगं आई, ते म्हणतात ना एकत्र खाल्ल्याने प्रेम वाढतं, तर आम्ही आहे ना असं एकत्र खात असतो. तू एक काम कर ना, लिंबू घेऊन ये ना. तुझं आपलं काहीतरी वेगळंच असतं. जरा इकडे. तुम्ही खा. हा, मी आलो. काय सांगावं या मुलाला, किती सांगितले तरी काही फरकच पडत नाही. काय गाई, काय झालं? सतीश, तू हे जे काही करतोयस ना ते मला मुळीच आवडलेलं नाही. हा, तुला कळत कसं नाही रे? अगं पण आई, झालं काय? तुम्हाला सगळ्यांना डिश दिल्या होत्या ना मी, मग असं एकत्र खाण्याची गरजच काय? आई, पण एकत्र खाल्ल्याने काय फरक पडतोय? फरक पडतो, आपल्या समाजात फरक पडतो. झालं सुरू तुझं?
अगं कसला समाज आणि कसलं काय घेऊन बसलेस तू? आणि ह्या सगळ्या गोष्टी मानायला आपण कोणाचे बांधील आहोत का? जे पूर्वीपासून चालत आले ना तेच करते मी, कळलं? हे बघ आई, मला हे समजत नाही. अस्पृश्यता, जातीभेद आपण का मानतो आणि मी तरी का मानावी हे मला कळत नाही. ह्याच्याकडे जाऊ नको, त्याशी बोलू नको, या सगळ्या गोष्टींचा ना अक्षरशः वैताग आलाय. काय बोलतोयस तू हे? आई प्लीज हा. अरे 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 ऐक माझं. अरे सतीश, कसला विचार करतोयस तू? हाच विचार करतोय. लोक आपली जाती धर्म बाजूला ठेवून जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्या देशाचा विकास होईल. समाजामध्ये प्रत्येक जण जेव्हा एकत्र येतील आणि मी फक्त भारतीय आहे असं म्हणेल तेव्हाच आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. माणूस पण किती अजब आहे ना. एखादी व्यक्ती ॲक्सिडेंट होऊन खाली पडते तर 4 जण त्याला वाचवाय जातात, त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, त्याच्यावर प्रथम उपचार करतात आणि जोपर्यंत तो बरा होत नाही ना तोपर्यंत त्याला हवं नको ते सगळं पुरवतात. पण त्याच 2 व्यक्तींचं एका छोट्या कारणावरून जेव्हा भांडण होतं तेव्हा ते एकमेकांना मारा सुद्धा कमी करत नाही. बरोबर आहे. आणि इथेच आपला देश चुकतो. अरे आदित्य, तुझी नोट्स आहेत ना पूर्ण? हो आहेत. लैला ने मजनू को छोड़ा, मजनू का दिल तोड़ा. नाही सहन होत रे. मी समजू तिला. माझा ऐकेल प्यारवाला धोका. तू ना याच समाजाला लागलेली एक वाळवी कीड आहेस, जिला फक्त चांगल्या गोष्टी पोखरता येतं, आणखी काही नाही. जे आपल्याला पसंत नाही ते आपले नाही. आपलं होण्यासाठी आधी आपुलकी दाखवावी लागते. दुसऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक पाहणाऱ्यांना आपुलकीची भाषा काय समजणार? चला रे. तुला काय फरक पडणार रे? कारण की फरक पडायला खानदानी असावा लागतो, जे तू नाहीयेस. तू एक लावारिस आहे. ऋषभ, झोंबत असलं ना तरी खरं येते. आणि जर पटत नसेल तर जाऊन आईला विचार. त्याच्यानंतरच माझ्यावर आवाज चढवायचा. चला रे. तू एक लावारिस आहेस, लावारिस आहेस, लावारिस आहेस, लावारिस आहेस, लावारिस आहेस. काय रे, आज लवकर कसा घरी आलास? असंच. मित्र पण आलेत वाटतं. हो आलेत. सतीश, तुला किती वेळा सांगितलं की मित्रांना भेटायचं असेल तर बाहेर भेट जा म्हणून, इथे घरी नको. का? आपल्या घराची विटंबना होते म्हणून? जाऊ दे, तुला नाही कळणार. तू ना आपलं तेच खरं करत असतोस नेहमी. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही.
कसं समजणार? कारण मी अनाथ आहे ना, त्यामुळे माझी कुठली जात आहे, कुठला धर्म आहे मला माहीतच नाही ना. सतीश, अरे काय बोलतोयस तू हे? खरं तेच बोलतोय मी. नाही समजलं तेच बरं झालं, नाहीतर आयुष्यभर लोकांनी मला ऐकवलं असतं, तू अमुक जातीचा आहे, तू अमुक धर्माचा आहे म्हणून प्रत्येक वेळा हिणवलं असतं. आई मला फक्त एकच धर्म समजतो, माणुसकीचा धर्म, आणि तोच मी मानतो. आई, तू हे जाती धर्म खूप मानतेस ना? खूप मानतेस ना? मग ज्यावेळी मुलगा म्हणून तू माझा स्वीकार केला होतास, त्यावेळी तू विचार केला होतास की मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे म्हणून? हा, नाही ना? तरी पण माझा स्वीकार केलास ना तू? आपल्या पोटच्या पोरासारखं वाढवलास ना तू मला, आणि कधीच कळू दिलं नाही की मी एक अनाथ आहे म्हणून. कधीच कळू दिलं नाही. आज समजलं माणूस किती मतलबी असतो. सतीश, काय आठवतं मागे तुझा ऍक्सिडेंट झाला होता आणि डॉक्टरांनी तातडीने रक्ताची अरेंजमेंट करा सांगितली होती. माझ्या ब्लड ग्रुपचं रक्त तुझ्या रक्ताशी मॅच होत नव्हतं, त्यामुळे मी तुला रक्त देऊ शकलो नाही. पण त्यावेळेस आदित्य आणि शाईने तुला रक्त दिलं. कारण त्यावेळी तुम्हाला हवी होतीस म्हणून मी विचारलं नाही तुमची जात कुठली आहे, तुमचा धर्म कुठला आहे. कारण आई, त्यावेळी तुम्हाला हवी होतीस, पण त्या रक्ताने कधी माज केला नाही. आई बघ ना, सांग ना, का राहू शकत नाही आपण? आई, माणसाने दिलेलं रक्त चालतं, त्यांचे अवयव चालतात, मग आपण माणसं एकत्र मिळून मिसळून का राहू शकत नाही? ज्या माणसाने तुला रक्त दिलं त्या रक्ताने कधी मांस दाखवला नाही. आई, माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळी तो फक्त एक जीव असतो, आणि त्यानंतर तो जातीला आणि धर्माला बांधिलकी ठरतो. पण मी तुला का सांगतोय? इतकी वर्ष सांगून तुला काही फरक पडला नाही, मग आज का सांगतोय? शाहिद आणि आदित्य, तुम्ही इथून निघून जा प्लीज. तुम्ही इथून निघून जा. मला माफ करा, माझं चुकलं. मी आणखी या लोकांना नाही समजू शकत, नाही समजू शकत. प्लीज तुम्ही इथून निघून जा, निघून जा इथून, निघून जा. शाहिद, चुकलं माझं, सॉरी, माफ करा मला. खूप वाईट वागली ना रे मी तुमच्याशी. आणि पुन्हा जर कधी स्वतःला अनाथ म्हणून घेतलंस ना तर याद राहा, आजपासून सगळे जाती धर्म आपण सोडून दिले आणि आपण सगळे एक आहोत. एक आहोत आपण सगळे.